नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचं कुमार भारतीमधील अ, जय जय हे भारत देशा ही कविता मंगेश पाडगावकर यांची आहे. प्रतियश कवी, वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद, जिप्सी, धारा नृत्य, विदूषक, सलाम, भटके पक्षी, बोलगाणी हे कविता संग्रह आहेत. निमोनीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह आहे. भोलानाथ, बबल गम, चांदोमामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. प्रस्तुत ही जी गीत आहे या गीतामध्ये देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. मी आता पहिल्यांदा तुम्हाला कविता म्हणून दाखवते आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक कडव्याचा अर्थ सांगते. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी. जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. बळा पुढे वा छळा पुढे नच इथे वाकल्या माना. अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. श्रमातुनी पिकलेले शेते पहा डोलती धुंद. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जय जय हे भारत देशा. ही जी कविता आहे ही गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. आता इथं काय सांगितले बघा त्यांनी. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. हे माझ्या प्रिय भारत देशा, तुझा जय जयकार असतो. तू नवीन जगाची आशा आहेस. तू नवीन जगाची आशा आहेस. तुझा जय जयकार असो. तपोवनातून तुझ्या उजळलेली उपनिषदांची वाणी. मातीमधूनही तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. तपोवनातून म्हणजे तपश्चर्येतून. तपश्चर्येतून उपनिषदात. उपनिषद म्हणजे काय? उपनिषद म्हणजे गुरुजवळ जाऊन ज्ञान मिळवणे म्हणजे उपनिषद. उपनिषद किती आहेत? 108 आहेत. मग उपनिषदातील तत्वज्ञानाची भाषा प्रकाशमय झाली. तुझ्या मातृभूमीत शूरवीर जन्मले. शूरवीरांच्या रत्नांच्या खाणी जन्मल्या. जसं की आपण पाहिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जसे शूरवीर जन्मले त्याप्रमाणे अजूनही काही आहेत ते शूरवीर पुरुषांच्या खाली जन्माला आल्या, उदयाला आल्या. युगानुयुगे तू जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस. तू नवीन सूर्याची तेजस्वी देश आहेस. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस. तुझा जय जयकार असो. नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस. युगानुयुगे तू जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस आणि थोर पुरुषांचा जन्म इथं झालेला आहे. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस. तुझा जय जयकार असो. बळापुढे वा छळापुढे इथे वाकल्या माना. अन्यायाला भरे कापरे बघून शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. जुलूम जबरदस्तीपुढे
मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे कधीही वाकला नाहीस, शरण आला नाहीस. तुझा शूर पराक्रमी स्वाभिमान पाहू अन्यायही भीतीचे कापरे भरते. काय म्हणतात इथं कवी? जुलूम जबरदस्तीपुढे, मारक शक्तीपुढे तू वाकला नाहीस, अन्यायापुढे झुकला नाहीस आणि तुझ्या शूर पराक्रमी स्वभाव पाहून अन्यायालाही भीती वाटायला लागली, असे इथं कवी म्हणतायत. आणि अन्यायाला धडकी भरत आहे. हे आत्मबळाच्या देशा, हे त्यागाच्या देशा, हे भक्तीच्या देशा तुझा विजय असो. नवीन जगाची आस आहेस, तुझा जय जयकार असो. श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा, नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. काय? श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. घाम गाळून कष्ट करून शेतकरी पिकं जे पिकवतो, ती जी पिकलेली पिकं आहेत, ते शेते आनंदाने बेहोश होऊन डोलत आहेत, आनंदामध्ये रममाण झालेले आहेत आणि घामाच्या थेंबातून शेतकऱ्यांच्या हृदयातील आनंद ओसंडून वाहत आहे. तू हरित क्रांतीचा देश आहेस, तू विश्वामध्ये शांती निर्माण करणारा देश आहे आणि तुझा विजय असो. तू नवीन जगाची आशा आहेत, हे भारत देशा तुझा जय जयकार असो. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा, नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. दैन्य दारिद्र्याच्या काय? पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली. कंगाल म्हणजे दरिद्री, त्याच्यानंतर थरारल्या म्हणजे शहारल्या. दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून उठल्या आहेत. मशाल म्हणजे मोठी ज्योत, छोटी ज्योत असती समईतली, त्याला म्हणतो आपण ज्योत, ती छोटी ज्योत झाली. मशाल म्हणजे मोठी ज्योत असते, त्याला मशाल म्हणतात. दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झाडत आहे. त्यामुळे भोवताली भुके कंगेल्यांच्या झोपड्या आनंदाने शहरत आहेत. जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, जनतेची काय सांगितली तर कवीने? जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, तुझा विजय असो. सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस, तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस, आशेचा किरण आहे हे भारत देशा, तुझा बुलंद जय जय कार असो. दलित मुक्ती म्हणजे पीडितांची शोषणापासून सुटका करणे आणि लोकशक्ती म्हणजे लोकांची एकजूट, एकता. तर ह्या कवितेमधून आपण काय पाहिलं की भारत देशाविषयीच त्यांनी सांगितलेलं देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार इथं झालेला दिसतो. नव्या जगाची आशा, जय जय भारत. उपनिषदांची खाणी म्हणजे, उपनिषद म्हणजे काय ते मी सांगितले तुम्हाला. जन्मल्या आपल्या देशामध्ये मातीमध्ये काय झालं? नवरत्नांच्या खाणी जन्मलेल्या आहेत. नररत्नांच्या खाणी जन्मलेल्या आहेत. युगधैर्याच्या आणि नवसूर्याचा देश आहे आपला. बळापुढे आणि छळापुढे इथं आपल्या माया वाकलेल्या नाहीत, अन्याय सहन केलेला नाहीये, त्यांच्या पुढे झुकलेलं नाहीये. त्याच्यानंतर आत्मशक्तीच्या देशात जे त्याग, आपल्या देशाने जे काही त्याग केलेला आहे, तो त्याग आणि आत्मशक्तीचा त्यागासाठी आपला देश प्रसिद्ध आहे, आत्मशक्तीसाठी आहे. नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. श्रमातून पिकलेले शेते पहा डोलती धुंद. श्रमातून म्हणजे कष्टातून, कामातून, श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद. शेतकऱ्याने कष्ट करून जे हे शेतामध्ये धान्य लावलेले आहे, पीक लावलेले आहे, ते कशा प्रकारे हवेने कसं डोलत आहे. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद, आणि घामाच्या थेंबातून शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद ओसंडून वाहत आहे. जे हरित क्रांतीच्या देशा, जे विश्व शांतीच्या देशा, हे हरित क्रांतीच्या आणि जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या देशा, नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवतारी, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झळकत आहेत. त्यामुळे भोवताली भुके कंगालांच्या झोपड्या आनंदाने शहरत आहे. जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा, तुझा जय जयकार असो. तू नव्या जगाची आशा, हे भारत देशात तुझा बुलंद जय जयकार असो. थँक्यू. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.